जास्त गोड खाल्लं की त्वचा सैल पडते का किंवा त्वचेवर जे वय आहे ते लवकर दिसायला लागतं का? डेफिनेटली. सो जर आपण डायरेक्ट शुगर याचं प्रमाण आपल्या आहारात वाढवायला लागलो तर जे कोलॅजिन आणि इलास्टिन, हे जे कोलॅजिन म्हणजे काय, आपलं स्किन बिल्डर असतं ते, म्हणजे टाईटनेस मेंटेन करायला, किंवा इलास्टिन पण टाईटनेस मेंटेन करायला याचा उपयोग होतो. बरोबर. तर जेव्हा तुमच्या आहारामध्ये साखरेयुक्त पदार्थ वाढायला लागतात तेव्हा ते कोलॅजिन आणि इलास्टिन बरोबर बाइंड करतं ती शुगर. अच्छा. ग्लायकेशन नावाचा हा प्रकार होतो आणि त्यामुळे आपल्या स्किनचे जे कोलॅजिन रिक्वायरमेंट असते स्किनची हेल्थ मेंटेन करायला किंवा स्किनचा टाईटनेस मेंटेन करायला, तो मात्र त्यांनी होत नाही आणि त्यामुळे स्किन लूज पडायला लागते. बरोबर. आणि तुम्ही जेव्हा साखर बंद करता तेव्हा लिटरली एका महिन्याभरात तुम्हाला दिसेल की स्किनवरती गुड रिझल्ट्स, की स्किनवरती जे काही ब्रेकआउट्स होत आहे, डार्कनिंग होतं आहे स्किनचं, पॅची दिसतं काय काहींची स्किन, ती अगदी पूर्णपणे निघून जातं आणि स्किन ॲक्च्युली ग्लो व्हायला लागते. आता तुम्ही पॅची स्किनचा मुद्दा काढलात. महिलांमध्ये एका वयामध्ये आल्यानंतर ना वांग येणं हा प्रकार खूप दिसून येतो. काळे काळे डाग चेहऱ्यावर यायला लागतात आणि त्यावरती काही उपाय नाही असं म्हटलं जातं. तर ते कशामुळे होतं आणि जर त्याच्यावर उपाय करायचा झाला तर काय नेमका आहे उपाय? तर ते ना एक 2-3 कारणामुळे होऊ शकतं. पहिले म्हणजे सनस्क्रीन न लावता जर सारखं सन एक्सपोजर होत असेल तर त्याच्यामुळे ते पिगमेंटेशन ह्याची सुरुवात होते. तर हे बरेच डर्मॅटसुद्धा इन्सिस्ट करतात की तुम्ही दिवसातनं 2दा तरी सनस्क्रीन लावलंच पाहिजे. आता अनेकांना वाटतं हे फारच हेडेक आहे आणि ते नको करायला, पण आता मी साध्या सोप्या भाषेत सांगेन, जर तुम्ही सनस्क्रीन लावलं नाही तर मग तुम्हाला पुढे जाऊन अनेक ट्रीटमेंट्सवर खर्च करायला लागेल, अनेक प्रोडक्ट्सवर खर्च करायला लागेल. तर हे एक सनस्क्रीन जर तुम्ही फक्त लक्षात ठेवून निदान एकदा तरी घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही सकाळी पडाल तेव्हा एकदा तरी ते सनस्क्रीन लावून तुम्ही बाहेर पडा. आता सेकंड कारण जे आहे की ज्याच्यामुळे तुमची स्किनवर पिगमेंटेशन दिसू शकते ते म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स असला तर. स्पेशली PCOSच्या महिलांना किंवा थायरॉइड असलेल्या महिलांना किंवा अनेक वेळेला डायबिटीज असलेल्या महिलांना सुद्धा डार्कनिंग दिसायला लागतं स्किनवरती. ते आहे की हार्मोनमध्ये काहीतरी इम्बॅलन्स झालेलं आहे. म्हणजे इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन हे तर आपल्याला माहितीच आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन आहे. पण मेजर इम्पॅक्ट कुठे होतो तो आहे इन्सुलिनवरती. सो इन्सुलिन जर आपल्या ब्लडमध्ये जास्ती सर्क्युलेट होत असेल तर इन्सुलिन आपली बॉडी ना इन्सुलिन रेझिस्टन्स नावाचा एक प्रकार डेव्हलप करते. इन्सुलिन रेझिस्टन्स जेव्हा व्हायला लागतं म्हणजे काय, आपली शरीर तर इन्सुलिन बनवतीये पण सेल्स ते ग्लुकोज घेऊ नाही शकत आहे. म्हणून ते ग्लुकोजचं सर्क्युलेशन पण वाढत राहतं आणि इन्सुलिन पण ब्लडमध्ये फिरत राहतं. आणि मग ते जेव्हा इन्सुलिन तुमच्या शरीरात ब्लडमध्ये फिरायला लागतं जास्ती, तेव्हा टेस्टोस्टेरोन जे मेल डॉमिनेटिंग हार्मोन आहे त्याचं प्रमाण वाढायला लागतं. आणि ते जेव्हा वाढायला लागतं तेव्हा तुम्हाला एकतर मी जसं बोलले तसं PCOSमध्ये हेअर दिसायला लागतात, हर्शिटिझम बोलतात त्याला, किंवा ॲक्ने दिसायला लागतात, किंवा अनेकदा डार्कनिंग दिसतं स्किनवरती किंवा नेक रिजनवर. बरोबर. हां, तर ते इन्सुलिन इन्सुलिन रेझिस्टन्स व्हायला लागतो बॉडीमुळे आणि तो आहारामुळे किंवा लाईफस्टाईल चेंजेसमुळे आरामात रिव्हर्स होण्याची शक्यता असते, कमी होतो तो. आणि हे ना अनेक लहान मुलींमध्ये सुद्धा दिसून यायला लागलंय. असं नाहीये की ते अगदी अडल्ट महिलांमध्येच दिसतंय. चक्क लहान मुली ज्या ओबीस आहेत त्यांच्यामध्ये पण मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघितलेलं आहे की स्किनला डार्कनिंग सुरुवात झालेली आहे.